सरकारच्या विरोधात जालना काँग्रेस सेवादल और काँग्रेसतर्फे आज पेट्रोल पंपासमोर आंदोलन करण्यात आलेले आहे। कारण या देशात डिझेलची मारामार आणि नेटचे पेपर फुटीचे विरोधात आम्ही काँग्रेस पक्षातर्फे विरोध केलेला आहे। त्यामुळे आम्ही जालना काँग्रेसतर्फे या नरेंद्र मोदी सरकारचं आणि BJP सरकारचं धिक्कार करतो आणि निषेध करतो। यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांचं, सर्व सामान्य जनतेचं विरोधात हे जे सरकार गेलेलं आहे डिझेलसाठी, हे जे नेट पेपर फुटी झालेली आहे, गॅस सिलेंडर दरवाढी, हे सगळं जे झालेलं आहे त्याच्या विरोधात आम्ही जालना काँग्रेसतर्फे आंदोलन केलेलं आहे। आंदोलन आम्ही झालमुडी वाटप केलेली आहे आणि लोकांना मेलोडी चॉकलेट वाटप केलेलं आहे। कारण हे जे भारताचे पंतप्रधान आहे हे मेलोडी चॉकलेट दुसऱ्या देशात जाऊन वाटप करतात। आम्ही आपल्या देशाची त्रस्त जनता आहे त्यांच्यासाठी हे मेलोडी चॉकलेट वाटप। डिझेल आणि पेट्रोलचे भाव मुद्दामून टप्प्याटप्प्याने वाढवण्याचे त्या ठिकाणी, परंतु इतकी महागाई या ठिकाणी वाढणार आजपर्यंत 4 ते 5 वेळेस त्यांनी या ठिकाणी डिझेल आणि पेट्रोलचे भाव त्या ठिकाणी वाढवले। एकीकडे डिझेल पेट्रोलचे भाव वाढवल्यामुळं शेतकऱ्यावरती त्या ठिकाणी ताण पडू लागला। कांद्यासारखं आंदोलन मोठ्या प्रमाणात भेटलं, 50 पैसे सुद्धा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नफा भेटत नाही आणि अशा वेळेस शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडचणीत आलेला आहे। शेतकरी अडचणीत आलेला आहे। नीट पेपरमुळं अनेक विद्यार्थ्यांवरती या ठिकाणी घटना त्या ठिकाणी आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार जे पंतप्रधान आम्हाला सांगत होते की कमी पेट्रोल वापरा आणि ते स्वतःच एक स्वतंत्र विमान घेऊन या ठिकाणी विविध देशामध्ये जातात आणि मेलेडी चॉकलेट त्या ठिकाणी वाटतात, ही भारतासाठी शर्मीची बाब त्या ठिकाणी आहे। इथला शेतकरी, इथला कष्टकरी, इथला सुशिक्षित बेकार दुःखात असताना आपला पंतप्रधान जर दुसऱ्या पंतप्रधानाला चॉकलेट खाऊ घालत असेल तर ही शर्मीची बाब त्या ठिकाणी आहे। आणि आम्हाला असं वाटतं की सरकारनं जागेवर यावं, जे शब्द सरकारने त्या ठिकाणी दिलेले आहेत ना ते सरकारने जागेवर यावं आणि शेतकऱ्याला समाधानकारक ही जी काही लाईन पेट्रोल पंपावरती लागते, आज दिवसभर शेतकरी एक एक कॅन घेऊन त्या ठिकाणी फिरतो। त्यांनी शेतीचे कामं करायचे तर इथं या ठिकाणी कॅन घेऊन उभं राहायचं। अनेक ठिकाणी भांडणं मारामाऱ्या त्या ठिकाणी आपसामध्ये त्या ठिकाणी झालेल्या आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार कोण असेल तर या ठिकाणी भाजपचं सरकार आहे। या सरकारने तो डोकं ठिकाणावर त्या ठिकाणी आणलं पाहिजे। जालना शहर कमिटीच्या वतीने आम्ही मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी तो जमलेलो आहोत। आपल्याला आठवत असेल की 2020मध्ये मोदींनी कोविडच्या काळामध्ये थाली वाजवायसाठी लोकांना सांगितलं होतं। आज LPG गॅसची खूप मोठी कमतरता, भीषण कमतरता भासत आहे। त्याच थालीमध्ये 2026मध्ये झालमुडी आणि मेलोडी खायचं काम, मेलोडी खायची वेळ आज जनतेवर येणार आहेत। तुम्हाला माहीत असेल की गेल्या 10 दिवसामध्ये पेट्रोलचे भाव 4 वेळा वाढले। त्यासोबतच पहिली दुसरीचा पेपर कधी लीक होत नाही, नेटचा पेपर लीक झाला। यामुळे जवळजवळ 25 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारात ढकलण्याचं काम हे मोदी सरकारने केलेलं आहे। शेतकऱ्याला हमी भाव नाही, पेट्रोलचे भाव तर वाढा लागले पण शेतकऱ्याला पेट्रोल डिझेल वेळेवर भेटत नाहीये। जर शेतकरी जर टिकला तर हा महाराष्ट्रच टिकेल, शेतकरी जगला तर हा महाराष्ट्र जगेल, याची जाणीव करून द्यायसाठी आज आम्ही मोदी सरकारची जाणीव करून आज आम्ही हा निषेध आंदोलन करत आहोत। या निषेध आंदोलनामध्ये आज आम्ही झालमुडी आणि मेलोडीचं वाटप करत आहोत। एक हिंदी